नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. हिंदू धर्माचं मोठेपण त्यातल्या अनेक चांगल्या संकल्पनांमध्ये सामावलेलं आहे. सामाजिक जाण, बांधिलकी आणि जबाबदारी अ, यांची धर्माशी सांगड घातली गेली आणि हा त्यातला महत्वाचा भाग आहे. अ, आजच्या अ, संकल्पना म्हणजे ऋण आणि पंचमहायज्ञ यातून हे कसं पुढे आणलं गेलं हे आपण आज जाणून घेऊया. अ, मनुस्मृती, शतपथ ब्राह्मण, अ, तैत्तिरीय अरण्य आणि इतर ग्रंथातनंही अ, या ऋणांची आणि पंचमहायज्ञांची चर्चा केलेली आहे. नंतरच्या काळात पूर्वमीमांसा ज्याची आपण चर्चा पूर्वी करत होतो, त्याच्यातही याच्यात काही बदल आणि सुधारणा करण्यात आल्या. कारण यज्ञ संकल्पना ही वेगळ्या पद्धतीने तिथे मांडण्यात आली. आणि कालांतराने जसा समाज बदलतो तसंच यातही बदल होत गेला पाहिजे याची जाणीव असल्यामुळे त्या पद्धतीचा बदल तेव्हा करण्यात आला. आणि तो आजही आपल्याला जाणवतं की आपण आजही अ, नवीन पद्धतीने उत्क्रांत स्वरूपात अ, हे सर्व बघतो. आणि हिंदू धर्माची ही उत्क्रांत पद्धतीने धर्म विवेचन करणं आणि धर्माचा वापर करणं हीच आपली ताकद आहे. हेच आपलं वैशिष्ट्य आहे. आजही यातल्या अनेक गोष्टी नव्या स्वरूपात आपण पाळतो. अ, शब्द वेगळे वापरतो एवढंच. आपल्या ऋषीमुनींना याची जाणीव अ, 3000 वर्षापूर्वी झालेली होती. हे विशेष आहे. मग काय आहेत हे? मुळात माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपण एकमेकांशिवाय जगूच शकत नाही. आपण जड आणि चेतन अशा विश्वाचा अविभाज्य भाग आहोत. पंचतत्वांपासून आपली निर्मिती झाली. अ, वेदांच्या मते निर्गुण ब्रह्म आणि सगुण परमेश्वर यांच्याद्वारे आपली निर्मिती झाली. आणि विज्ञानाचा विचार केला तर ऊर्जा आणि पंचतत्वांपासनं आपली निर्मिती झालेली आहे. आणि आपलं जीवन याच्यावरच अवलंबून आहे. पूर्णपणे त्याच्याशिवाय काहीच घडणं शक्य नाही. मग तो विश्वनिर्माता, मग आपले पूर्वज, आपले माता-पिता, अ, आपल्यापर्यंत भाषेपासून सर्व प्रकारचं ज्ञान पुरवणारे बाकीचे लोक, आपल्या भोवतीचा निसर्ग, आजूबाजूचे प्राणीमात्र, आपले आप्तजन, आपले सहकारी, आपले सहचर, इतर प्राणीमात्र या सर्वांचे क्षणोक्षणी, पदोपदी आपल्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे उपकार असतात. या सर्वाची जाणीव त्या काळापासून ऋषीमुनींना होते. आपल्यालाही असावी म्हणून त्यांनी ऋण आणि पंचमहायज्ञ या संकल्पना आपल्या धर्मात, आपल्या नीतिशास्त्रात, आपल्या स्मृतींमध्ये जोडल्या. त्याला त्यामुळे एक धार्मिक अधिष्ठान आहे. त्यामुळे लोक मनापासनं त्याचा विचार करतात आणि त्याला पूर्णत्वाला नेतात. आता मग हे ऋण कुठली आहेत हे आधी आपण समजून घेऊया. मनुस्मृतीत असं म्हटलं आहे की आपण जन्मतःच 3 ऋण घेऊन येतो. याचा उल्लेख बाकीच्या ग्रंथांमध्येही आहे. आणि ही 3 ऋण म्हणजे देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. सर्व अतींद्रिय शक्ती ज्यामुळे विश्वाची निर्मिती झाली. मी मगाशी म्हटलं तसं ब्रह्म, निर्गुण ब्रह्म किंवा सगुण परमेश्वर
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत, ज्यापासून हे सर्व जड आणि चेतन विश्व, सर्व वस्तू निर्माण झाल्या. आपल्या असण्याचं जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे हे सर्व. आणि मग या सर्वांचं आपल्यावर असलेलं ऋण म्हणजे देवऋण. आपल्या अस्तित्वाबद्दलच हे ऋण. आपण जन्माला येतो ते काही सर्वज्ञ म्हणून जन्माला येत नाही. पूर्ण पुरुष म्हणून आपण जन्माला येत नाही. आपल्या जडणघडणीत अनेकांचा वाटा आहे, असतोच. आपल्याला मिळणारं सर्व ज्ञान, आपल्या पंचेंद्रियातनं येणारे अनुभव, त्यातनं येणारं ज्ञान, आपल्या व्यवसायाबद्दलचं ज्ञान, आपल्या धर्माबद्दलचं ज्ञान, आपल्या कर्मांबद्दलचं ज्ञान, हे सर्व कोणीतरी सांगून समजावून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. पूर्वी पासून संकलित केलेलं, प्रगत केलेलं ज्ञान. आपण वेदांची चर्चा केली तेव्हाच याचा विचार केला होता, की कसं हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलंय. आणि मग त्याच्यासाठी असलेली भाषा आणि ते व्यवस्थित पोहोचण्याची जबाबदारी, आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपले गुरु आणि त्यांचेही गुरु, आणि ती सर्व ज्ञान एकत्र करणारे, या सगळ्यांचा ऋण आपण मान्य केलं पाहिजे. या सगळ्यांचे आपल्यावर उपकार आहेत. हेच ते ऋषी ऋण. ऋषी मुनींपर्यंत पासून आपल्यापर्यंत ज्ञानाचं पोचलेलं हे भंडार, त्याचा उपकार आपल्यावर आहेत. ते मान्य करणं म्हणजे ऋषी ऋण मान्य करणं. मग तिसरी पायरी, आपल्याला प्रत्यक्ष जन्म देणारे आपले आई वडील, आणि अर्थात त्यांना जन्म देणारे त्यांचे आई वडील, या सर्वांना एकत्रितपणे आपल्याकडे पितर असं म्हटलं जातं. आजच्या भाषेत बोलायचं तर आपल्या सर्व जेनेटिक कॉन्ट्रीब्युटर्स जे आहेत ते म्हणजे आपले पितर. आणि जीन्स मधनं आपल्यापर्यंत कितीतरी माहिती येत असते. आई वडिलांकडनं निम्मे निम्मे, आजच्या विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या आई वडिलांकडनं म्हणजे आजोबा आजींकडनं आपल्यापर्यंत येतं ते 1/4. मग त्याच्या आधीची पिढी 1/8. मग त्याचे 1/16 भाग, मग 32वा भाग, 64वा भाग, असं करत 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 आपल्याकडे आपण म्हणतोच की 7 पिढ्या म्हणजे आपले पितर, जे सर्व लक्षात असले पाहिजे. मग 7व्या पिढीपर्यंत घेतलं तर ते 1/128 होतं. 64, 1/64 नंतर. आणि त्याचं जर रूपांतर केलं तर फ्रॅक्शन मध्ये त्याचं रूपांतर 0.0078125 इतकं येतं. म्हणजे टक्केवारीत बोलायचं झालं तर 0.8%. इतके जीन्स हे आपल्या 7व्या पिढी पूर्वीच्या, आपल्या 7व्या पूर्वजांपासून आपल्यापर्यंत पोहोचले. 5 जनरेशन्स बद्दल बोललं जातं. त्या 5वी जनरेशन म्हणजे तिथे 3% जीन्स आपल्यापर्यंत येतात. आणि त्याच्यामुळेच माझ्या केसांचा रंग, माझे डोळे, माझं बोलण्याची पद्धत, हे कुठनं तरी कोणीतरी मला पास ऑन केलेलं आहे. जीन्स इकडनं तिकडनं तिकडनं सर्व ते सर्व या सर्व लोकांचे मिळून माझ्यापर्यंत आलेले आहे. माझ्यावर उपकारच आहे ते. मग मी ह्याचं ऋण मान्य केलंच पाहिजे. आणि हे ऋण म्हणजे पितृऋण. ही तिन्ही ऋण फेडली नाहीत तर मुक्ती नाही. तैतिरीय आरण्यकातही असं म्हटलंय, स्मृतींमध्येही असंच म्हटलेलं आहे. मग ही मुक्ती मिळवण्यासाठी हे ऋण समजलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी काही जी कृती करायची, त्याच्यासाठी जे सांगितलं गेलं ते
पंचमहायज्ञ. पण मी सांगितली फक्त 3 ऋण आहेत आणि यज्ञ हे 5 आहेत. तर याला जोडून आणखीन 2 संदर्भ आहेत आणि त्याला जोडून 2 नॅचरली 2 ऋण आहेत. त्याची ओळख आपल्याला करून घेतली पाहिजे. त्यामुळे चौथं ऋण हे भूत ऋण. मानवाव्यतिरिक्त अन्य प्राणीही आपल्याला मदत करत असतात. गाईला तर आपण गोमाता म्हणतो आणि तिचा पुत्र म्हणजे आपल्या शेतीचा आधार. आज आपल्याला शेती सोडून थोडीच वर्ष झाली आहेत, पण शतकानुशतक याच गोपुत्राचा वापर आपल्या लोकांनी केला. त्याचाच केला असं नाही, फक्त शेतीसाठीच केला असं नाही, बाकीच्या कारणांसाठीही केला. बैलगाड्या होत्या, घोड्यांच्या गाड्या होत्या, हत्तींचा वापर केला, उंटांचा वापर केला, पाळीव प्राणी होते, मवेशी होते, कितीतरी प्राण्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी, आपल्या सोयीसाठी मानवाने करून घेतला. या सर्वांचं आपण देणं लागतो. त्याची जाणीव ठेवणं हा पहिला टप्पा. हे ते भूत ऋण. आणि 5वं त्याला मनुष्य ऋण असंही म्हटलं जातं. आणि त्याला जोडून असलेला यज्ञ हा मनुष्य यज्ञ किंवा नृ यज्ञ. कारण आपण इतर लोकांच्या शिवाय जगूच शकत नाही. जीवनाचा गाडा पुढे सरकणार कसा जर माणसं आजूबाजूला नसतील तर. आपल्या पूर्वजांनी 12 बलुतेदारांबद्दल सांगून ठेवले आहेत. त्यांच्यापासनं राजे महाराजांपासनं जे राज्य व्यवस्था बघतात ते ज्ञान देणारे, आपल्याला काम करणारे, आपले सहचर, आपले मित्र, आपल्याला एखादा वाट दाखवणारा मित्र, आधार देऊन उठवण्यापासनं मार्ग दाखवणाऱ्यापर्यंत सर्वच लोक कुठे ना कुठे आपल्याला मदत करत असतात. आपले मित्र असतात, परिचित असतात, त्यांच्याकडनं आपल्याला कितीतरी गोष्टी मिळत असतात. आपला धर्म म्हणतो यांचा विसर न व्हावा. अशी 5 ऋण. पण फक्त लक्षात ठेवणं, त्यांची जाणीव असणं, त्यांचं ऋण मान्य करणं एवढं पुरेसं नाही. त्याची परतफेड केली पाहिजे. अडचण अशी आहे की ज्यांना हे ऋण परत करायचं त्यांना दरवेळेस ते परत करणं शक्य असेलच असं नाही. आपल्या पितरांना आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही. मुळात सुरुवातीपासून आलेलं ज्ञान त्या लोकांना आपण भेटू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने हे ऋण फेडलंच पाहिजे. गीतेत 3ऱ्या अध्यायात भगवान एका ठिकाणी म्हणतात की जो फक्त घेतो, उपभोगतो, परत करत नाही, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तोच ते न म्हणजे चोर असंच समजावं. त्यामुळे हे ऋण फेडणं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. डायरेक्ट परतफेड करणं शक्य नाही. त्या सगळ्यांना पर्याय मनुस्मृतीत आणि या बाकीच्या ग्रंथांमधनं दिलेला आहे, सांगितलेलं आहे. आणि हेच ते पंचमहायज्ञ प्रत्येक माणसाने केलेच पाहिजेत. असे यज्ञ ह्या पद्धतीचे नाहीत, पण त्याच्या नव्या स्वरूपात. कारण यज्ञ पद्धती त्याची चर्चा मी लगेचच पुढच्या वेळेस करणारच आहे. ती त्याच्या ऐवजी हे पंच महायज्ञ हे वेगळ्या पद्धतीने करायचे. त्या काळात यज्ञाचं स्वरूप तेव्हाही त्यांनी बदललं आणि महायज्ञांचं स्वरूप दिलं. त्याच्यानंतर जवळजवळ 1000-1500 वर्षांनंतर आपण जी चर्चा आता पूर्वी करत होतो त्या पूर्वमीमांसेत ह्या पंचमहायज्ञांना आणखीन वेगळं स्वरूप देण्यात आलं. आपल्या सनातन धर्माचा हा एक भाग झाला. आणि आजच्या दिवशी सुद्धा
एका सुधारित प्रकारे आपण या सर्व पंचमहायज्ञांचं पालन करत असतो. कारण ते आपल्याला आपल्या धर्मानी, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली पद्धत आहे. मग हे यज्ञ कुठले आहेत? कुठल्या पद्धतीचे आहेत? तेव्हा कसे होते? आणि आज कसे आहेत? याचीही चर्चा आपल्याला करायची आहे. पण ती पुढच्या वेळेस. मी जे काय सांगितलंय ते तुम्हाला आवडलं असेल, तर तुमच्या मित्र-परिचितांना सांगा. या ऋणांची जाणीव ठेवा. या ऋणांची ओळख कुठे-कुठे आहे, ते तपासून बघा. आणि आपल्याला काय करता येईल ह्याच्याबद्दल, याचाही विचार करून ठेवा. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की टाईप करा. आणि मग हे पंचमहायज्ञ काय आहेत? आणि त्यांचं आत्ताचं स्वरूप काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आपण पुढच्या वेळेस भेटूया. तोपर्यंत नमस्कार.